नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गेट 2024च्या तयारीची सुरुवात करतोय. तर सुरुवातीला आपण एक्झामचा पॅटर्न काय आहे हे बघणार आहोत. सो तुम्ही जर गुगलवर गेट 2024 टाईप केलं तर आपल्याला ही पहिली जी वेबसाईट दिसते ISCची, त्याच्यावरती जर गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन आहेत, वेगवेगळे टॅब आहेत. तर त्यात मी डाउनलोड सेक्शनला आलेलो आहे. इथं बघा, पहिल्यांदा इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे. सो हे ब्राउचर आपण डाउनलोड करू शकतो आणि त्यात मधली आपण आज माहिती बघणार आहे. याशिवाय तुम्हाला अभ्यासासाठी काही इथं क्वेश्चन पेपर आहेत प्रिव्हियस इयरचे. सो 2007 पासून ते 2023 पर्यंतचे तुम्हाला सगळे पेपर्स इथं बघता येऊ शकतात. सो आता आपण डाउनलोडमध्ये इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करणार आहे. हे ऑलरेडी मी इथं केलेलं आहे. सो वी विल डायरेक्टली जम्प टू द इन्फॉर्मेशन ब्राउचर. मी डायरेक्ट या ब्राउचरमध्ये आलेलो आहे. तर यामध्ये आता आपण पहिल्यांदा काय काय आहे यात बघूयात. तर ही लिस्ट आहे की आपल्याला इंडेक्स आहे की यात काय काय आहे. सो हे सगळं दिलेलं आहे. आता आपण पहिल्यांदा बघणार की त्याचा पॅटर्न काय आहे. तुम्ही डिटेल्स सगळे आपण नंतर बघू शकतो. तर हे बघा, पॅटर्नवरती मी आलेलो आहे. सो कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे 3 तासाची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जनरल ॲप्टिट्यूड सेक्शन आहे आणि आपला फिजिक्सचा सेक्शन असणार आहे. ह्याच्यामध्ये 3 टाईपचे क्वेश्चन्स असतात. एक आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. 4 ऑप्शन असतात आणि त्यातला एकच बरोबर असतो. त्याशिवाय आपल्याकडं इथं मल्टिपल सिलेक्ट क्वेश्चन आहेत, म्हणजे आपल्याला 4 पैकी किती पण आन्सर बरोबर असू शकतात. 1 असू शकतं, 2 असू शकतं किंवा 4 पण असू शकतात. सो ते आपल्याला बरोबर शोधायचं असतं आणि त्यानुसार आपल्याला ते आन्सर द्यायचं आहे. याशिवाय न्यूमेरिकल आन्सरचे क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला नंबर टाईप करायचा असतो व्हर्च्युअल कीबोर्डचा वापर करून. ते कसं आहे हे पण आपण पुढं बघूयात. याशिवाय आपल्याला पेपरमध्ये टोटल 65 क्वेश्चन आहेत, ज्यामध्ये 10 हे जनरल ॲप्टिट्यूडचे आहेत आणि 55 हे आपल्या फिजिक्सचे असणार आहेत. इथं बघा, गेटची एक्झाम ही खूप विषयांसाठी असते, तर त्यासाठी वेगवेगळे पॅटर्न आहेत. आपलं जे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे फिजिक्सचं, PH आपला कोड आहे. तर त्यामध्ये 15 मार्क हे जनरल ॲप्टिट्यूडला आहेत आणि 85 मार्क हे आपल्या सब्जेक्टला म्हणजे फिजिक्सला आहेत. काही क्वेश्चन हे 1 मार्कचे असतील, काही क्वेश्चन हे 2 मार्कचे असतील. सो हे आपले फॉर एक्झाम्पल 15 मार्क जे आहेत जनरल ॲप्टिट्यूडचे, हे 10 प्रश्नांमध्ये आहेत. म्हणजे काही प्रश्न 5 प्रश्न हे 1 मार्कचे असतील आणि 5 प्रश्न 2 मार्कचे असतील. असे 5 अधिक 10 मिळून 15 मार्क असतील. त्याचप्रमाणे 85 मार्कचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सुद्धा त्यानुसार असणार आहे. काही प्रश्न 1 मार्कचे असतील आणि काही प्रश्न 2 मार्कचे असतील. जे आपले MCQ आहेत त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/3. म्हणजे 1 मार्कचा जर प्रश्न असेल -1/3 मार्क तुम्हाला मिळणार आहेत आणि 2 मार्कचा जर प्रश्न असेल तर -2/3. हा एवढा पॅटर्न आहे. पण MSQ आणि NAT टाईपचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आपल्याला नाही आहे. सो इथले जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे तुम्ही अटेम्प्ट करू शकता. मात्र MCQ मध्ये मात्र जे तुम्हाला शुअर शॉट माहिती आहेत तेच प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करू शकता. त्याच्यानंतर आपण एक्झाम रिलेटेड अजून काही इन्फॉर्मेशन आहे. मी डायरेक्ट त्याच्यावरती जम्प होतो. 23 पेज नंबरवरती बघा की आपल्याला व्हर्च्युअल सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड आहे. कॉम्प्युटर स्क्रीनवरती तो आपल्याला देणार, आपण घेऊन जायचं नाही आहे. याशिवाय रफ वर्कसाठी आपल्याला ते पेजेस देणार आहेत. आपण बाकी काही घेऊन जायचं नाही आहे. याशिवाय इथं 24 नंबर पेजवरती आपल्याला काही डिटेल्स दिलेले आहेत. टाईप ऑफ क्वेश्चन काय असतात, जसं आपण आता डिस्कस केलं MCQ, MSQ, NAT. तर इथं NAT बद्दल तुम्ही अजून माहिती घेऊ शकता की इथं कशा प्रकारे आन्सर टाईप करायचा आहे. हे बघा, हा जो कीबोर्ड आहे तो आपण वापरणार नाही आहे. तो व्हर्च्युअल जो कीबोर्ड आहे त्याचाच वापर आपण करायचा आहे. सो आपण समजा 10 आन्सर येते तर 10 लिहायचा आहे का 10.1 लिहायचा आहे का 10.01 लिहायचा आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की किती डेसिमलपर्यंत तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. याशिवाय आपण आता डायरेक्ट सिलेबसमध्ये जाऊयात. तर हा सिलेबस आपल्याला साधारण 31 नंबर पेजवरती आहे. सो ह्याच्यामध्ये बघा, सिलेबस आपला जनरल ॲप्टिट्यूडचा एक सिलेबस असणार आहे आणि त्याबरोबर फिजिक्सचा एक सिलेबस असणार आहे. सो जनरल ॲप्टिट्यूडचा जो सिलेबस आहे तो हा, त्याच्यामध्ये व्हर्बल ॲप्टिट्यूड आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, ॲनालिटिकल आहे आणि स्पेशल आहे. सो यामध्ये सुद्धा जे काही पॉईंट्स आहेत हे आपल्याला सगळं दिलेले आहेत. म्हणजे क्वांटिटेटिव्हमध्ये काय आहे तर डेटा आहे, बार ग्राफ आहे, डेटा इंटरप्रिटेशनमध्ये किंवा लॉजिक आहे. ह्याच्यामध्ये हे जे आहेत बेसिक व्हर्बल आपल्या गोष्टी आहेत, इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड त्या आहेत. हां, अशा सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला व्हर्बल ॲप्टिट्यूडमध्ये आहेत. सो ह्याच्यामध्ये मी जास्त न जाता, कारण हा 15 मार्कचा फक्त पोर्शन आहे
आणि हा सोपा असतो आणि यातला काही प्रश्न जर येत नसतील तर अटेम्प्ट नाही केले तरी चालू शकतात. सो आपल्याला मेन पोर्शन जो आहे 85 मार्कचा तो आहे आपला फिजिक्सचा. सो फिजिक्सचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये बघा हे आपले मेन जे पेपर आहेत मॅथमॅटिकल, क्लासिकल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी किंवा इलेक्ट्रोडायनॅमिक्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर क्वांटम मेकॅनिक्स आहे, थर्मोडायनॅमिक्स अँड स्टॅटिस्टिकल फिजिक्स आहे, हे सगळे ॲटॉमिक आहे, त्याच्यानंतर सॉलिड स्टेट फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि न्यूक्लिअर अँड पार्टिकल फिजिक्स, असे 9 पेपर किंवा 9 सेक्शन्स हे आपल्याला फिजिक्समध्ये असणार आहेत. सो या व्हिडिओमध्ये मी इतकं सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात की थोड्या काही इम्पॉर्टंट पॉईंट्स हे आपण यातनं बघत जाऊयात आणि काही आपण रविवारी त्याचा एक मॉडेल क्वेश्चन पेपर पण कसा सोडवायचा हे पण आपण बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. सो पुढचा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला पटकन कळावं यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल, नोटिफिकेशन त्याचं तुम्हाला येईल. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.